जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 4 ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ कृतायुग 17 लक्ष 28 सहस्त्र त्रेतायुग 12 लक्ष 96 सहस्त्र द्वापार 8 लक्ष 64 सहस्त्र आता कलियुग ऐका ग्रहण समासाची सुरुवातच कशी केली हो समर्थांनी समासाची सुरुवातच काय केली आहे ब्रह्मनिरूपण 4 युग कोणते आहेत कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग आता दशकच काय आहे हो दिलाय आपल्याला देवशोधन नाम दशकाचं नावच काय आहे हो देवशोधन नाम म्हणून तर माया ब्रह्माचं विवरण पूर्ण दशकामध्ये काय केलं ब्रह्माची परब्रह्माची ओळख करून देण्याचं कार्य समर्थांनी या देवशोधन दशकामध्ये दिलेली आहे. देव शोधायचा आहे कुठं तर देव कुठं आहे हो हेच सांगितले समर्थांनी. काय हो परब्रह्म म्हणजे ब्रह्म हे काय आहे शाश्वत आहे. माया काय आहे हो अशाश्वत आहे. डोळ्यांना जे जे दिसणार आहे ते काय होणार आहे हो नासणार आहे कल्पांत काळी. शाश्वत काय आहे ते परब्रह्म आणि त्याची ओळख करून घ्यायची त्यालाच काय म्हटलंय हो त्या म्हणून ह्या दशकाला नाव काय दिलंय समर्थांनी देवशोधन नाम. या माया आणि परब्रह्म यांचं काय ओळखायचंय माया कोण परब्रह्म कोण ह्याची काय घ्यायची आपल्याला ओळख घ्यायची. आता काय दिलंय 4 युगांचं काय दिलंय हो वय दिलंय कोणत्या युगाचं किती वय आहे म्हणजे आयुष्य किती होतं त्या युगांना बघा. कृतयुग 17 लक्ष म्हणजे किती 17 लाख 28 सहस्त्र म्हणजे किती हो 17 लाख 28 हजार काय होतं हो कृतयुगाला आयुष्य होतं. कृतयुग संपलं की कोणतं आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये किती 12 लक्ष 96 सहस्त्र 12 लाख 96 हजार वर्ष काय होतं हो त्रेतायुगाला आयुष्य होतं. त्रेतायुग संपत आलं की द्वापारयुग सुरू झालं. द्वापारयुगाला आयुष्य किती 8 लक्ष 64 सहस्त्र म्हणजे किती 8,64,000. आता राहिलं आलं कोणतं कलियुग. आपण ज्या युगात आता राहतोय ते कोणतं युग आहे हो कलियुग आहे. आता कलियुग आता कलियुग ऐका कलियुग 4 लक्ष 32 सहस्त्र चतुर्युगे 43 लक्ष 20 सहस्त्र 80 चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्म याचा 1 दिवस. आता कलियुगाचं वय किती आहे कलियुग 4 लक्ष 32 सहस्त्र 4,32,000 एवढं कलियुगाला आयुष्य आहे असं समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे या दशकामध्ये. आता आपल्याला जर सविस्तर ह्या कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग याचं जर कृतयुगाचं कार्य काय कृतयुगामध्ये कशी पुण्य प्राप्त होईल द्वापार युगामध्ये कशी पुण्य प्राप्त होईल कलियुगामध्ये कशी पुण्य प्राप्त होईल याचं सविस्तर निरूपण कुठं दिलंय हो श्री सद्गुरु चरित्रातील अध्याय 2 शिष्य दीपक आख्यान नाम या अध्यायामध्ये ह्या 4 युगांचं कार्य काय आहे आणि या 4 युगांमध्ये कसं वर्तन करायचं हे काय दिले हो त्या सद्गुरु चरित्रातील 2ऱ्या अध्यायामध्ये सविस्तर विवरण दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. कारण कलियुग काय हो कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकाशी लिंग जीवा हारणारासी हारी असे आपणाते लिंग जीवा रक्षणासी हारी असे आपणाते म्हणजे काय हो उभाच राहिला होता कली कुणा समोर ज्यावेळेस कलियुगाला बोलवलं
कलियुगाच्या अगोदरचं कोणतं युग हो? द्वापार युग. समर्थांनी सांगितले कृते जनार्दनो त्रेतायम रघुनंदना द्वापारे रामकृष्ण चक्लो श्रीपाद श्री वल्लभा. म्हणजे या चारही युगांमध्ये परमेश्वर काय घेऊन आलाय हो? अवतार घेऊन आलेला आहे आणि आपापलं कार्य करत आहेत. आपल्याला माहिती कृतयुगात जनार्दन स्वामी आले होते, त्रेतायुगात श्रीराम प्रभू आले होते, द्वापार युगात श्रीकृष्ण आले आणि आता कलियुगात कोण आहे हो? श्रीपाद श्री वल्लभ. मग कलियुगानं ब्रह्मदेवाने ज्यावेळेस कलियुगाला बोलवलं त्यावेळेस कलियुगाचा तो अवतार बघून काय हो, खाली मान घालून पडत रडत, म्हणजे रडत नाही, डुलतच आला. मग यावरून भाग समजून घ्यायचा की काय हो, आता सुद्धा परिस्थिती तशीच आहे. कलियुग राहत असे त्याच्याच विचारानं आचरणानं काय करतात माणसं सगळी राहतायत. आणि जाणून बुजून जो पुण्य करल त्याला काय म्हटलं हो? हारी असे आपण ते कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीनं समस्त लोकांचे. मी सगळ्या लोकांना माझ्या सारखं वागायला लावीन, परंतु ज्या लोकांचं लिंग आणि जीवावरती काय आहे ताबा आहे त्या लोकांच्या पुढे माझी काय आहे? हार आहे. आणि अशा लोकांच्या नादाला मी लागणारच नाही असं कलियुगाने कुठं सांगितले? हे सगळं सद्गुरु चरित्रातील अध्याय 2 शिष्य दीपक आख्यान नाम मध्ये बघा सगळं सांगितलेलं आहे. आता हे झालं 4 युग. त्यांची वय किती, म्हणजे किती वर्षाचं, किती कुठलं युग किती वर्षाचं हे सांगितलंय समर्थांनी. आणि त्यांची एकूण बेरीज केली तर किती होतं हो? चतुर्युगे 43,20,000 म्हणजे किती? 43,20,000 अशी काय आहेत? ऐशी चतुर्युगे सहस्त्र. तो ब्रह्मयाचा एक दिवस. आता ऐका, ब्रह्मा विष्णू महेश हे कोण आहेत? तो 3 त्रिदेव आहेत. ब्रह्मदेवांचं कार्य काय? सृष्टी निर्माण करणे. विष्णूंचं कार्य काय हो? त्या सृष्टीचं पालन करणे. आणि महेशांचं काम काय? शंकरांचं काम काय? तर त्या सृष्टीचा संहार करणे. ही तिघांना वाटून दिलेली कामं आहेत. मग आता ह्या तिघांचं पण आयुष्य दिले समर्थांनी इथं. म्हणजे आयुष्य म्हणण्यापेक्षा बघा 4 युगांचं मिळून चतुर्युगे 43,20,000 ऐशी चतुर्युगे सहस्त्र. तो ब्रह्मयाचा एक दिवस. बघा समर्थांनी कसं दिलेलं आहे. ही 4 युगांचं मिळून वयांची बेरीज केली. 4 युगांच्या वयांची बेरीज करून जेवढी येते त्या बेरजे एवढा ब्रह्मयाचा किती हो? एकच दिवस. मग हे 3 देव किती श्रेष्ठ आहेत हे दाखवलं इथं. काय हो? ब्रह्मयाचा एक दिवस, ब्रह्मदेवांचा किती? एक दिवस. हे 4 युगचं मिळून जेवढं आयुष्य होतं त्या आयुष्याचा एक दिवस म्हणजे ब्रह्मयांचा एक दिवस. म्हणजे या सगळ्यांचा मिळून ब्रह्मयाचा एक दिवस. आता ऐका, ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका. आता असे विष्णू म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपल्याला लक्षात आलं 4 युगांचं मिळून आयुष्य जेवढं आहे तेवढं ब्रह्मयांचा एक दिवस. आणि ब्रह्मयांचं असं दिवस किती? सहस्त्र. असे सहस्त्र दिवस मिळून विष्णू देवांची काय हो? एकच घटिका. लक्षात घ्या आपलं आयुष्य किती आहे? कलियुगात आपलं आयुष्य किती आहे? कलियुगात किती सांगितलं हो ब्रह्मदेवांनी? फक्त शतायुष. एकच 100 वर्ष आयुष्य आहे फक्त माणसाला. आणि तेही कसं हो? कटाकटी 100 वर्ष. आणि ह्या 100 अल्प आयुष्य आहे. ह्या अल्प आयुष्यामध्ये काय करायचंय हो? उलट ब्रह्मदेवानी असं सांगितलं कलियुगाला की या कलियुगामध्ये माणसाला अल्प आयुष्य असल्या कारणाने तो जर पुण्याही करत असेल तर त्याला काय मिळणार आहे हो? मोक्षप्राप्ती तात्काळ. म्हणजे
सोपं आहे, म्हणजे मोक्ष मिळवणं कलियुगामध्ये सोपं आहे असं कुणी सांगितलंय? ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितलंय श्री सद्गुरुचरित्रामध्ये. कारण बाकीच्या युगांमध्ये बघा कृतयुगामध्ये तर व्यक्तीला खूप आयुष्य होतं, खूप आयुष्य होते, 1000-2000 ना 1-1 लाख वय असणारी काय होते ऋषीमुनी. परंतु अखंड काय करत होते 1-1 लाख वर्ष काय करायचे हो? तपश्चर्या करायचे, घोर तपश्चर्या करायचे. तेव्हा कुठंतरी काय हो देव त्यांना भेटायचा. तसंच त्रेतायुगामध्ये पण हो यज्ञ वगैरे करून काय करायचा देव भेटायचा. म्हणजे माणसाला आयुष्य जास्त होतं म्हणून देवाला भेटण्यासाठी तेवढंच काय करावं लागत होतं व कठीण परिश्रम करावं लागत होतं. तसं कलियुगामध्ये परमेश्वराला भेटणं काय आहे हो? सोपं आहे. का तर कलियुगामध्ये आयुष्य अल्प असल्या कारणाने देवाने तेवढी काय ठेवली आपल्याला सोडत ठेवली. काय की कलियुगामध्ये कमी वेळात जरी आपण पुण्य केलं, म्हणजे कमी वेळात पुण्य कर्म केली तर काय होते हो? लगेचच सद्गती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपण कलियुगामध्ये जन्माला आलोय आणि या जन्मामध्ये जर आपल्याला पुण्यकर्म कळली आणि पुण्यकर्म कळून जर आपण काय केलं हो त्याप्रमाणे आचरण केलं तर काय होणार आहे? आपल्याला लगेच मोक्षप्राप्ती होणार आहे, परमेश्वराची भेट होणार आहे. म्हणजे पहिल्या बाकीची जी युग होती त्या युगांमध्ये परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नव्हतं. एवढं कलियुगामध्ये सोपं आहे, सोपं करून दिलेलं आहे. याचा फायदा आपण प्रत्येकाने उचलला पाहिजे. जाणून बुजून जो पुण्यकर्म करेल त्याला कलियुग काय करणार नाही हो? बाधणार नाही. असं वचन कलियुगाने कुणाला दिले? ब्रह्मदेवांना दिले. म्हणून काय करायचंय आपण सर्वांनी जाणून बुजून काय करायचंय? या कलियुगात पुण्यकर्म करायचंय आणि काय करायचंय हो? मोक्ष म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन. आणि हे सगळ्या गोष्टी कशा ते पण सांगितलेलं आहे सद्गुरुचरित्रात. ह्या सर्व गोष्टी कधी शक्य होतात हो? श्री सद्गुरु चरण मिळालं तर काय होतो? तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे कलियुगात जन्माला येऊन जर आपल्याला ज्ञान देणारा भेटला तर आपल्या जीवनाचं काय होणार आहे हो? सार्थक होणार आहे. आता पुढे समर्थांनी काय सांगितलंय? ऐसे आता 4 युगांचं आयुष्य मिळून ब्रह्मदेवांचा 1 दिवस होतोय आणि असे सहस्त्र दिवस मिळून विष्णूंचे काय होते हो? आयुष्यातील 1 घटिका होते. म्हणजे विष्णूंचं केवढं आयुष्य असेल बघा. आणि अशी घटिका विष्णू सहस्त्र होता ऐका. आता असल्या घटिका विष्णूंच्या सहस्त्र झाल्याच्या नंतर महेशांचं किती होतंय हो? 1 पळ. किती? 1 पळ. ईश्वर जाये सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ. आता लक्षात घ्या, या तिघांपेक्षाही कोण श्रेष्ठ आहे? आदिमाया शक्ती. मग तिचं किती आहे हो? ईश्वराचं 1 पळ आहे, विष्णूचे सहस्त्र. लक्षात घ्या, क्रम लक्षात घ्या. 4 युगांचं 43,20,000 हे कोणाचं आयुष्य आहे? 4 युगांचं मिळून. ह्याचा मिळून 1 दिवस कोणाचा? ब्रह्मदेवांचा. असे सहस्त्र दिवस मिळून विष्णूंची 1 घटिका. आणि अशा घटिका सहस्त्र मिळून ईश्वराचं किती? 1 पळ म्हणजे महेशांचं. आणि असं 1 पळ सहस्त्र ईश्वर जाये सहस्त्र असं 100 वेळा 1 पळ गेल्यानंतर शक्तीचं काय होतंय हो? अर्धपळ. लक्षात घ्या. ऐसी संख्या बोलली सकळ शास्त्रांतरी. आता हे कुठून काढलंय? हे कुणी सांगितलेलं आहे? सगळं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की असं सगळ्यात जास्त कुणाचं आहे? आदिमाया शक्तीचं काय आहे हो? आयुष्य
या तिघांपेक्षाही श्रेष्ठ जास्त कोणाचं आहे? आदिमाया शक्तीचं. श्लोक बघा. चतुर्युग सहस्राणि दीनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णु घटिकमेवच विष्णुरेक सहस्राणि फलमेकं महेश्वरम महेश्वर सहस्राणि शक्तेरंध फलम भवेत. म्हणजे वर आता जे आपण बघितलं ते ह्या श्लोकामध्ये बघा वर्णन केलेलं आहे. हे श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्रातला धरून समर्थ काय करतात? उदाहरणासहित स्पष्टीकरण देतात. म्हणजे हे कुठं लिहिलेलं आहे? हे शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. हे माझ्या मनाचं नाहीये. हे काय आहे? शास्त्रांनी सांगितलेलं आहे. असं काय सांगतायत? समर्थ सांगतायत. आता आपण बघा विष्णू आणि ब्रह्मा विष्णू महेश काय आहेत? हे त्रिदेव आहेत. आणि ह्यांनीच काय केलंय? सृष्टी निर्मिती उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्य ह्या तिघांकडे आहेत. ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. आता ह्या सगळ्या शक्ती दाखवल्या. आता एवढे मोठे आहेत हे सगळेजण, त्यांच्या रचना होती जाती, परंतु परब्रह्म असतची असे सर्व काळ. त्याला काय नाही हो? त्याला जन्मही नाही. तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची स्थिती कधीही खंडत नाही. त्याला वय नाही, त्याला काही नाही असं कोण सांगते? समर्थ सांगतायत. आता परब्रह्माशी कैची स्थिती परी हे बोला वयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. काय हो परब्रह्माची कैशी स्थिती? आता परब्रह्म कोण? आता हे ब्रह्मा विष्णू महेशांचे आता एक जण कोणी लोक काय म्हणतात? ती 5 तत्व जी आहेत कोणती? पृथ्वी तेज वायू आकाश आणि कोणती 5 तत्व आहेत? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. हे काय आहेत हो? 5 तत्व आहेत. आता काही ऋषीमुनी काय म्हणतात? ही 5 तत्व कोणी म्हणतं आकाश श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं पाणी श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं पृथ्वी श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं तेज श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं ह्यांच्यापेक्षाही ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं विष्णू श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतं महेश श्रेष्ठ आहे. परंतु ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे हो? परब्रह्म. ते परब्रह्माची स्थिती कशी आहे हो? अखंड परब्रह्म आहे. आता ते एकाक्षर ब्रह्म कशाला म्हणतात हो? 3 अकार उकार मकार अर्धमातृका व बिंदू मिळून प्रणवांची 5 अंगे आहेत. त्यातील अर्धमातृका व बिंदू मिळून झालेली स्वहम ही 2 मुख्य अक्षरे जाणावी. ओंकाराच्या पंचम मातृकेस प्रणव पंचांग असे म्हणतात. प्रणव पंचांग हाच स्वयंभू वेद होय. यास एकाक्षर ब्रह्म म्हणतात. कशाला एकाक्षर ब्रह्म म्हणतात हो? प्रणव पंचांग जे ह्या आता जे सांगितलं, कोणी म्हणतं हे 5 तत्व श्रेष्ठ आहेत, आकाश पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे हे काय चाललेले असते हो लोकांची? हा ज्याचा त्याचा काय असतो? हा अभ्यास असतो की हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, वेदांची उत्पत्ती कुठून झाली, हे काय म्हणजे सर्वांचे प्रश्न असतात. ज्याचे त्याचे काय ठरलेले असतात प्रश्न असतात. परब्रह्मासी कैसी स्थिती परी हे बोलावयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. आता वेद सुद्धा काय सांगतात हो? परब्रह्माची कैसी स्थिती परी हे बोलावयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. शेवटी सगळं कुठं पोचतं जाऊन? त्या परब्रह्मापाशी पोचतं. 4,760 4 सहस्त्र म्हणजे कलियुगाचं किती आहे हो? 4,760 इतकी कलियुगाची राहटी उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. जास्त किती वेळ राहणार आहे? 4,760. आता
आपलं आयुष्य किती आहे? 100 किती आहे आपल्याला माहीत नाही. आपण जास्त विचार करण्याची गरज नाही आहे ह्या आयुष्यामध्ये. काय फक्त त्या सोहम परब्रह्माची ओळख घेऊन आपल्याला काय करायचं आहे हो, त्याला शरण जायचं आहे. हे कुणाचं आयुष्य किती, कोण श्रेष्ठ, ह्या वेदांचा अभ्यास करण्याइतपत वेळ आपल्याकडं आहे का हो? नाही आहे. 4,27,240 संवत्सर म्हणजे 4,27,000 वेळेस काय होणार आहे? पुढे अनन्यविन वर्ण संकार होणार आहे. असे हे वर्ण काय, कोणतेच वर्ण राहणार नाहीत. सगळे वर्ण एकत्र होणार आहेत असं कोणी सांगितलंय? समर्थांनी सांगितलंय. ऐसे रचले सचराचर, येते एकाहुनी एक थोर, पाहता येतीचा विचार अंत न लगे. आता कुणी काय म्हणतं? ब्रह्मदेव श्रेष्ठ, कुणी म्हणतं श्री विष्णू श्रेष्ठ, कुणी म्हणतं, आता समर्थांनी हे तर सांगितलं, एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. म्हणजे काय हो? आता कुणाला जसं, ज्याला जसं वाटतं तसं ते काय करतात? तर्क लावतात. आता ब्रह्मदेवांची उत्पत्ती या सोहम परब्रह्मापासूनच झालेली आहे. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाला जीवित्वाची कल्पना झाली त्यावेळेस काय हो, अनंत प्रजा उत्पन्न झाल्या. पशु पक्षी श्वापद किडे म्हणजे स्थावर, याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जितक्या जोड्या झाल्या तितक्या मोठ्या कौतुकाने आपोआप उत्पन्न झाल्या. पुढे त्यांच्यापासून काय हो, मैथुन सृष्टी उत्पन्न झाली. दुसरी मनसंकल्पापासून जी सृष्टी निर्माण झाली तीच मानसिक सृष्टी होय. मानसिक सृष्टी आणि मैथुनी सृष्टी. आता आपण हे निरूपण कशाचं चाललंय? या तिघांना काय आलंय? कोणी काय म्हणतं? ब्रह्मदेव श्रेष्ठ, कोणी म्हणतं विष्णू श्रेष्ठ, कोणी म्हणतं कोण महेश श्रेष्ठ. यावरून हा भाग चाललेला आहे. आता ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी काय केली व सृष्टी निर्माण केली. कोणती कोणती सृष्टी? मैथुन सृष्टी आणि हे मानसिक सृष्टी. आता समर्थ म्हणले मैथुन सृष्टी ह्या सर्व एकाच ईश्वराच्या सत्तेच आहेत. बरोबर आहे, ठीक आहे, पण हे जीवाच्या स्वाधीन नाहीये. म्हणजे स्त्री पुरुष आहेत, बरोबर आहे, परंतु त्यांच्यापासून जीव निर्माण करणं हे सुद्धा कोणाच्या हातात आहे व त्या परब्रह्माच्या हातात आहे. हे लक्षात घ्या. कारण मैथुन तर रात्रंदिवस चालू असते, त्या मानाने पुष्कळ संतती व्हावी, पण दैवी नसेल तर जीवाने कितीही तडपड केली तरी ती होत नाही. यासाठी काय लागतं हो? त्या परब्रह्माचं काय लागतं? परब्रह्माचा वरदहस्त लागतो. त्याशिवाय ही जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. का एकदा काय झालं म्हणजे ह्या सगळ्या सृष्टी निर्माण होत गेल्या. रक्तरेत त्यापासून साकार देह उत्पन्न होऊन त्या देहात प्राणजीव उत्पन्न कसा होतो हे मोठे आश्चर्य आहे. या सर्व गोष्टी एकाच वेळी उत्पन्न करणे जीवाचे बापाचे नाही व्हायचे नाही. कळलं का? एक लक्षात घ्या. ज्या आईच्या उदरामध्ये बाळ वाढतं 9 महिने, त्या आईला तर एक माहिती आहे का की त्याला डोळे कधी बसवले, त्याला हात कधी बसवले, त्याला पाय कधी बसवले, त्याच्यात जीव कधी टाकला परमेश्वराने, हे किंवा वडिलाला तरी कळतं का हो? बापाच्यानेही व्हायचे नाही. म्हणजे वडिलाला आईला सुद्धा काय ते कळत नाही. म्हणजे हे कार्य कोणाचं आहे? तर त्या ब्रह्मनिरूपण चाललंय. म्हणजे त्या परब्रह्माचं ते कार्य आहे. तो परब्रह्म आहे. आता जीवसंकल्प ब्रह्मदेवाचा आहे असं म्हणलो तरी पण सृष्टी करणं हे त्याच्या स्वाधीन नाही. म्हणजे सृष्टी निर्माण करण्यासाठी सुद्धा कोण पाहिजे होतो? परब्रह्म आहे. जर त्याच्या स्वाधीन असते तर काय करावे म्हणून तो घाबरला का? एकदा काय झालं, दुष्ट प्रजा उत्पन्न झाली त्याच्या सृष्टीमध्ये. ती ब्रह्मदेवाबरोबरच मैथुन करण्यास तयार झाली. तेव्हा ब्रह्मदेवास पळता पळता जमीन थोडी झाली व त्यास कोणी यापासून सोडविणारा कैवारही भेटला नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने या दूषित देहास टाकले. त्याची स्त्री पुरुषाशी 2 शकले झाली. तो स्वयंभू म्हणू याप्रमाणे ब्रह्मदेवाने कल्पना केली.
तेव्हा प्रजोत्पत्ती झाली. परंतु ही सत्ता ब्रह्मदेवाची नव्हे, तर हे सामर्थ्य त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या प्रणवरूपी सोहम ईश्वराचे आहे. आता आपण काय बघतोय, कोण श्रेष्ठ बघतोय. मग ब्रह्मदेवाने जर ब्रह्मदेव जर श्रेष्ठ आहे, तर ब्रह्मदेवांनाच काय करावं लागला, एक दिवस हे निर्माण केलेल्या ह्याच्यापासून काय करावं लागला, पळ काढावा लागला आणि जीव त्यागावा लागला, म्हणजे देह सोडून दुसरा देह धारण करायला लागला. ही प्रथम ज्यावेळेस दुष्ट प्रजा उत्पन्न झाल्या, तेव्हा त्याला नकोशा झाल्या व त्याबद्दल ब्रह्मदेवास मोठा खेदही वाटला. यावरून ब्रह्मदेवाने अमुक व्हावे अशी कल्पना करावी. तेव्हा एकाक्षर सोहम ब्रह्म या ईश्वर शक्तीने ते उत्पन्न करावे. जसे लहान मुलाने छंद घ्यावा व तो आईने पुरवावा. ज्या ज्या वेळी जे जे होणार त्याची ब्रह्मदेवाने कल्पना केली की त्या त्यावेळी ते सोहम प्रभू सत्तेने उत्पन्न होत गेले. म्हणजे केलं कुणी हे सगळं, तर ते सोहम परब्रह्माने, म्हणजे जी काय सृष्टी निर्माण केली ती कुणी केली हो, सोहम परब्रह्माने केली. पूर्वी जो प्रणवरूप स्वयंभू वेद सांगितला त्याचाच हा खेळ आहे. सर्व मानसिक अथवा मैथुनिक, उच्च नीच, लहान मोठी सर्व सृष्टी एका प्रणवापासूनच झाली आहे व हीच प्रणवाची व्याप्ती. आणि प्रणव म्हणजेच कोण हो, हा सोहम परमात्मा होय. यालाच काय म्हणतात, ओंकार. आता संपूर्ण देहाचा जर आकार दिसतो तो काय आहे व स्थूल देह, तीच आकार मातृका. त्याचे आत लिंग देह, सूक्ष्म देह चलन पावतो, तीच काय हो, भासरूप उकार मातृका. ओंकाराचं काय दिलंय इथं, उत्पत्ती व्याप्ती दिली. बघा काय सांगितले समर्थांनी, संपूर्ण देहाचा जो आकार असतो तो स्थूल देह, तीच आकार मातृका. त्याचे आत लिंग देह चलन पावतो, तीच काय हो, भासरूप उकार मातृका. आपणास जाणवत नाही. आपण काय हो, अज्ञानी जीव आहे. आपल्याला एवढं हे समजून घेण्यासाठी काय हो, तेवढा सखोल वेदांचा अभ्यास पाहिजे. त्यावेळेस हे आपल्याला भाषा समजणार आहे. आकार उकार मकार मध्ये कशा पद्धतीनं देवानं काय केलंय, हे आपल्याला जन्माला घातलंय, हे सगळं कळवून घेण्यासाठी काय हो, आध्यात्मिक निरूपण आहे. हे कसं आहे, जड जातं, जरा कसं जातं, जड जातं. सोप्या भाषेत आपल्याला कसं एखादं बोधरूपाने सांगितलं तर ते काय होतं, तात्काळ समजतं. मग आता इथं काय झालं हो, हे ब्रह्मदेवांचं काय सांगितलं की ह्या ब्रह्मदेवाला जरी वाटत असेल की ही सृष्टी मी निर्माण करतो, तरी पण ते सृष्टी निर्माण करत नसून त्यांचा तो सोहम परब्रह्म, म्हणजे सोहम परब्रह्मच काय करत असतात, त्यांच्याकडून ती सृष्टी निर्माण करून घेत असतो. आता विष्णू आणि सदाशिव गुणमायेचे स्वभाव, पालन संहार जगाचा सर्व करणे हे परतंत्र. आता विष्णू जरी पालन करता तरी होणारा स्वाधीन न होता ऋषी यज्ञा माझी प्रगटता अहम भोगता भाविले. काय हो, श्री विष्णू सुद्धा काय पालन करतायत, बरोबर आहे. परंतु त्यांना पण काय हो, आपण समर्थांनी सांगितले आपल्याला काय हो, समर्थ आणि दासबोध एकाच समासामध्ये बघा सांगितलेलं आहे, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. मग ब्रह्मदेवास कोणी निर्माण केले, ब्रह्म्याने सकळ निर्मिले. परिब्रह्मास कोणी निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले. विष्णूस पाळता कवणू. मग देहामध्ये काय हो, ब्रह्मांडी दशवेद्वारी असणाऱ्या एकाक्षर सोहम ब्रह्मशक्तीने निर्माण केले. विष्णूने विश्वाचे पालन केले. मग विष्णूचं पालन कोणी केले, विष्णूंनी काय केलं, विश्वाचं पालन केलं. मग त्यांना सुद्धा निर्माण करणार कोण आहे हो, देहात ब्रह्मांडी दशवेद्वारी असणाऱ्या एकाक्षर सोहम परब्रह्मशक्तीने त्यांचे काय केले हो, पालन केले. आता रुद्र विश्व संहार करता
परी कोण रुद्रास संवारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. हे काय हो, दशक 9वा आणि समास 5वा यामध्ये काय दिलेलं आहे, हे समर्थांनी ह्या ओव्या दिलेल्या आहेत. आता देहात ब्रह्मांडी दशवेद्वारी असणारी एकाक्षर सोहम ब्रह्मशक्ती, अकार उकार मकार अर्ध मातृका मूळमाया थोर, शून्य सोहम सर्वेश्वर दशवेद्वारी साक्षी असे. आता समर्थाने दुसरी अजून एक ओवी दिली बघा, कोणती? ब्रह्मा विष्णू आणि हर त्याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करून या. ही कशामध्ये ओवी आहे? दशक 6वा समास पहिलामध्ये आहे. दुसरं एक दिलेली आहे ओवी, कोणती? ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयसी. दशक 8वा समास पहिलामध्ये हे ओवी दिलेली आहे बघा. म्हणजे समर्थांनी काय हे सगळं कशासाठी दिले? फक्त परब्रह्माचे. आपला आज समास कोणता आहे? समास 4था, ब्रह्मनिरूपण नाम. आपल्याला कोणाची ओळख घ्यायची? त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. सोहम परब्रह्म कोण आहे त्याची ओळख घ्यायची. हा आपल्याला काय घ्यायचा आहे हो, जरा हे आध्यात्मिक कळायला काय हो थोडं जड जाते, परंतु ते कळवून घ्यायचंय. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी, जेने निर्मिले लोक तिनी तया नाव देव. देवापासून सकळ झाले ते सर्वास मानिले, परी त्या देवास ओळखले पाहिजे की. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. आपल्याला झाले बघा समास पहिल्या. हे आता चालू समास कोणता आहे? चालू दशक कोणता आहे? देवशोधन नाम. त्याच्यामध्येच ह्या ओव्या झालेल्या आहेत. काय हो? म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. आपल्याला कळत नाही का नाही हे ह्या तिघांचं कार्य काय आहे, हे तिघांचं हे कळत नाही आपल्याला, तरी काय करावं आपण? सत्संग धरावा. जाणी जे परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळ हे अज्ञान सर्व काही. आता विष्णू ब्रह्मा विष्णू रुद्र जयाचे अवतार, तोची देव थोर जान बापा. जान बापा देव देवाशी निर्मिता, तो एक तत्वता ठाई पडे. ठाई पडे देव सद्गुरूचे संगती, दास मने गती पावसील. म्हणजे सर्व उत्पत्ती संरक्षण आणि संहार करता कोण आहे हो? तो निर्गुण परमात्मा, परेच्याही पलीकडे ब्रह्मांडी दशवेद्वारी आहे असं सांगतात. म्हणजेच काय आहे तो? परब्रह्म आहे. म्हणजे या तिघांनाही निर्माण करणारा कोण आहे? तर तो परब्रह्म आहे. कारण का हो? एकदा आता श्री विष्णूंना श्रेष्ठ म्हणावं तर काय झालं एकदा त्यांच्याकडून? हे एक काय चाललं होतं हो, विष्णू जरी पालन करता म्हणजे ऋषी यज्ञ करत होते, तिथं काय श्री विष्णू हे प्रकट झाले आणि त्यांनी काय हो, त्यांच्याकडं काय होतं? सुदर्शन चक्र होतं आणि तिथं काय होतं? एक घोडा होता. काय होता? अश्व. आणि तिथं यज्ञ चाललेलं आणि त्यांनी काय केलं? काहीतरी चूक झाली म्हणून त्यांनी काय केलं हो, सुदर्शनाने स्वतःच शिर काय केलं? छेदलं. कोणी? विष्णूंनी. त्यावेळेस ऋषीमुनींनी काय केलं? त्या अश्वाचं मुंडकं छाटून विष्णूंना आणून बसावलं. त्यावेळेस श्री विष्णूंचा कोणता अवतार झाला? हयग्रीव. मग श्री विष्णूंना जर स्वतःच काय केलं नाही, कळलं नाही, मग त्यांना तरी कसं श्रेष्ठ म्हणावं असं कोण म्हणते? सद्गुरू म्हणतायत. मग ह्या महेशाचं घेऊया. आता संहारा जर सदाशिव स्वतंत्र असे सर्व ठेव, तरी त्रिपुर वदाचे अपूर्व साकडे का पडते? आता सगळ्यांचा संहार करणार कोण आहे हो? तर श्री म्हणजे श्री शंकर आहेत. पण स्वतःचा संहार करू शकतात का? नाही करू शकत. कारण
महेशाला सुद्धा एकदा संकट आलतं. कधी हो? त्रिपुरसुराच्या वधाच्या वेळी त्यांना काय पडलं होतं? संकट आलं. ज्या अर्थी त्यांच्यावर संकट वाटलं त्यांना, तो त्रिपुरासूर ज्या अर्थी त्यांना काय वाटला? संकट वाटला. अजून भस्मासूर सुद्धा त्यांना काय वाटलं? संकट वाटला. त्या अर्थी काय हो? महेश सुद्धा काय नाही आहेत, स्वतंत्र नाही आहेत. मग ते याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे तिघेही स्वतंत्र नाही आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही चालवणारा चौथा आहे. आणि त्याला काय करायचंय? आपल्याला शरण जायचंय. आता पुढं बघूया आपण. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये. आता आपण बघ हे म्हणतात, कोणी म्हणजे ज्याला जसं वाटतं तो काय तसा तर्क काढत असतो. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेच नासेल कल्पांती. यद दुष्टम तन्नष्ट हे श्रुती बोलत असे. सगळेजण आपापल्या परीनं बोलत असतात, परंतु हे सगळं काय आहे हो? जे सगळं निर्माण झालेलं आहे ते सगळं काय हो? परंतु अवघेच नासेल कल्पांती. सगळे कल्पांती काय करणार आहे? हे सगळं नासणार आहे. आपुलाली उपासना, अभिमाने लागले जाना, याचा निश्चयो निवडेना साधू विन. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना. आता कुणी म्हणतं माझी उपासना श्रेष्ठ आहे, त्यामुळं मला काय कळते? जास्त कळते. अभिमान लागला जना, काय आला हो त्याच्याकडं? अभिमान आला, अहंकार येतो. आपल्याकडं काय येतो? माझी उपासना खूप श्रेष्ठ, असा काय येतो? अभिमान येतो. आता हे सगळं याचा निश्चय निवडेना साधू. सद्गुरू वाचून हे काय कळत नाही. साधू म्हणजेच कोण? व सद्गुरू. सद्गुरूंविना आपल्याला हे काही कळत नाही. कारण आलेला अहंकार सुषमातून येतो आणि तो केवढं मोठं रूप काय करतो? धारण करतो. मग या सर्वांची ओळख करून देणारा कोण आहे? तर तो सद्गुरू आहे. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक. ये रहे अवघेची मायक, सचराचर. साधू निश्चय करती एक म्हणजे ज्यांनी विषय विकारांची ओळख घेतलेली आहे त्यांना काय हो? त्यांना लगेच समजतं की काय हो? आत्मा हा सर्वत्र व्यापक आहे आणि बाकी सगळं काय आहे? होई सगळं चराचर हे सगळं काय आहे? सचराचर हे काय आहे? नाशिवंत आहे. म्हणजे सगळं मायेचं आहे. आता आपण बघूया. अनाचारस्तु मालिन्यम, अत्याचारस्तु मूर्खता, विचारचार संयोग, सदाचार उच्यते. म्हणजे काय हो? सदाचार पाहिजे माणसाकडे. काय पाहिजे? सदाचार. आता मानव देहामुळे आपल्याला मानव देह प्राप्त झाला म्हणूनच काय हो? सद्गुरु कृपा झाली व देहांचा अंत झाला. ज्यांनी जन्म दिला त्या सोहम प्रभूचे व सद्गुरूचे ऋण फेडण्याची जबाबदारी कोणावर आहे हो? आपल्यावर आहे. म्हणजे आता आपण एवढं जे समर्थ आपल्याला देत आहेत ते कशासाठी? ह्याच्यासाठीच. काय हो? आपल्याला सद्गुरूंचं आणि त्या सोहम प्रभूचं काय करायचंय? ऋण फेडायचंय. आता एक त्याच्यावरून बोध दिलाय बघा समर्थांनी. एका वाड्यासमोर नित्य नियमाने झाडणारी एक झाडूवाली बाई झाडत होती. तिच्यावर राजाची राजवाड्यासमोर म्हणजे एका राजवाड्यासमोर एक झाडूवाली काय करत होती हो? नित्य नियमाने झाडत होती. तिच्यावर राजाची सहज कृपा झाली. तिला 7 पिढ्या पुरेल इतके द्रव्य देऊन घरी बसण्यास सांगितले. राजा काय म्हटला? हे धर घे बाई, मी तुझ्यावर काय झालोय? मी खूप खुश झालोय. हे धर, एवढं धन म्हणजे एवढं धन घे. 7 पिढ्याला तिच्या पुरेल एवढं काय दिलं हो? धन दिलं. आणि उद्यापासून तू येऊ नको असं सांगितलं. तू इतके द्रव्य घेऊन तू घरीच बस असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी राजा पाहतो तो हातात खराटा घेऊन झाडूवाली कुठं होती हो? दाराशी झाडत होती. बघा, राजाने तिला विचारले, आता हातात खराटा का? तुला तर एवढे पैसे दिलेत मी. झाडूवाली बाई म्हणाली, महाराज, मला आता कर्माने फळ मिळवण्याची आशा आपण ठेवली नाही. लक्षात घ्या. काय म्हणाली ती झाडूवाली बाई? की मी काम केलं तर तुम्ही पैसे द्याल, ही मला काय राहिली नाही आता
आशा राहिलेली नाही. मला आता कर्माने फळ मिळवण्याची आशा आपण ठेवली नाही, पण ही निष्काम सिद्धी ज्या केरसुनीने आणि राजवाड्याने मला दिली त्याचे ऋण फेडण्याकरिता मला जन्मभर हेच केले पाहिजे. बघा, हेच कळलं पाहिजे आपल्याला. असे म्हणून त्या झाडूवालीने यत्किंचित द्रव्याच्या उपकाराकरिता आपला देह केरसुनी सकट त्या राजवाड्याला वाहून टाकला. म्हणजे यावरून काय बोध मिळतो, तर ज्या आता अद्वैत भाग घ्या, हा द्वैत भाग झाला की तिनं काय केलं, ती काय म्हणाली, मला निष्काम सेवा करायची संधी मिळते ह्या राजवाड्यानं आणि ह्या केरसुनीनं मला जी निष्काम सेवा करण्याची संधी दिली ती मी काय सोडू शकत नाही. आता ह्याचा दृष्टांत काय, सिद्धांत काय होतोय हो, बोध काय होतोय, ज्या सोहम प्रभूच्या दयेने नरदेहाच्या साह्याने सद्गुरु कृपा प्रसादाने आपला भवभ्रम दूर झाला, त्यांचे चरणी हा देह व्हावा आणि त्यांचे चिंतन करून त्यात तल्लीन होऊन राहणे हेच आपले काय आहे हो, कर्तव्य आहे. आता बघा, नवऱ्याकडून आपल्याला विषय सुख, संतती, सौभाग्य सर्व मिळाले. आता नवऱ्याची जरुरी काय, असे पतिव्रता स्त्रीच्या मनात कधीही येत नाही. उलट पतीच्या देखत अवयवपणातच मरण यावे हीच तिची काय असते, सदिच्छा असते. तशाच पद्धतीने काय हो, श्री सद्गुरु कृपेने सोहम परब्रह्माचा बोध झाला पाहिजे. आता सद्गुरु सेवेतच या देहाचं काय करायचं, विसर्जन व्हाव्या अशा सदिच्छेने सेवा करीत राहणे यालाच काय म्हणतात हो, सदाचार. तन आणि मन हेच एक धन आहे. तनाशिवाय मन नाही व मनाशिवाय तन नाही. परमार्थाकरिता तन मन हेची धन श्री सद्गुरूला काय करायचं, अर्पण करणे यालाच काय म्हणतात हो, सदाचार. परमार्थात काय लागतं हो, याकरिता परमार्थात चित्त, प्रपंचात वित्त आणि शरीरात पित्त ही सामग्री अवश्य पाहिजे. म्हणजे काय हो, परमार्थात काय पाहिजे, चित्त, प्रपंचात वित्त आणि शरीरात पित्त ही सामग्री अवश्य पाहिजे. त्याच्याशिवाय काय होत नाही हो, कोणतंही कार्य होत नाही. आता साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, ए रहे अवघेची मायक. असंच राहता ज्याच्याकडे सदाचार आहे तो काय करतो, त्या झाडूवाल्या स्त्रीप्रमाणे काय हो, आचरण करत राहतो. त्याने ओळखलं आत्मा कोण आहे. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण शहाणा, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. आता चित्री लिहिली, चित्रात ठेवले, आता आपल्याला काय कळणार आहे कोण थोर कोण शहाणा, विचारल्याशिवाय. आता एखादा फोटो लावलाय आणि त्यामध्ये थोर थोर काय शूरवीर काय केले तो, त्यामध्ये योद्धे आहेत, परंतु ते योद्धे कळवून घेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल की ह्यामध्ये श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. त्याशिवाय आपल्याला त्या फोटोतली माहिती मिळणार आहे का, नुसतं ते बघितलं तर कळणार आहे आपल्याला. आता स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले, परंतु जागिया झाले कैसे पहा. आता स्वप्नात काय बघितलं, रात्रभर पैसा गोळा करतोय, रात्रभर काय करतोय, पैसा गोळा करतोय. सगळी उशी काय केली, खाली केली रात्रभर कापसाचे. सकाळ उठल्यावर तो पैसा आहे नाही, काय असणार आहे, सगळा कापूसच असणार आहे. का हो, स्वप्न काय असतं, मिथ्य असतं. म्हणजे स्वप्नात पैसे बघितले बरोबर आहे, परंतु ते वास्तवात असणार आहेत का. स्वप्नी उदंड देखील, उदंड पैसे बघितले, धन बघितलं, सोनं बघितलं, ते डोळं उघडल्यानंतर ते असणार आहे का. लहान थोरही कल्पिले, परंतु जागे झाले या झाले कैसे पहा, काय होणार आहे ते. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. आता स्वप्नामध्ये लहान थोर कोण, राजा वगैरे, मी राजा, कोण असे प्रजा. बघा आपल्याला स्वप्न पडतं एखादं, काय मी राजा झालोय, सगळी प्रजा आहे, परंतु जागा झाल्यावर अवघा विस्तार स्वप्न आपल्याला कळतं की काय नाही, ते बघितलेलं स्वप्नामध्ये आपण राणी झालोय, राजा झालोय, हे काय आहे सगळं
मिथ्या आहे. ह्यामध्ये कुणी लहान कुणी थोर नाहीये. अवघा माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी. कोण जाणतं एवढं सगळं? लहान मोठं कुणीही नसतंय. काय हो, सगळं कोण आहे होतो? म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश मोठं म्हणायला गेलो तरी त्यांच्याही पेक्षा कोण आहे होतो? सोहम परब्रह्म सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तोच काय चालवतोय हे सर्व विश्व चालवतोय. हे कोण जाणतं? फक्त ज्यांना सद्गुरु कृपा झाली, सद्गुरूने ज्ञान दिले, त्यांनाच काय हो हा सगळा विचार कळतो. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. आता जो जन्माला येऊन गेला, आता प्रत्येक जण बघा जन्माला, रावण आला ना जन्माला, काय हो रावणाने मरेपर्यंत कधी हार मानली का? काय हो म्हणायचा माझ्या श्रेष्ठ. आणि त्याच्याकडं होतं तेवढं, तो ज्ञानी होता, त्याच्याकडं भयंकर. तो काय करायचा, एक ज्या दिवशी ताटात, आता सकाळी सोन्याच्या ताटात जेवला की ते ताट संध्याकाळी वापरत नव्हता. ऐका, सकाळी ज्या ताटात तो जेवायचा ते ताट तो संध्याकाळी वापरत नव्हता. म्हणल्यानंतर तो किती श्रीमंत होता हो? गर्भ श्रीमंत होता. आपल्याला आपण त्याची बरोबरी करू शकत नाही, परंतु त्याला पण काय आला हो? त्याला पण काय आला? मृत्यू आलाच ना. कितीतरी वर्ष, 1000 वर्ष त्याला काय होतं? आयुष्य होतं. पण एवढं सगळं असताना काय घेतलं नाही त्यानं? फक्त आत्मज्ञान घेतलं नाही. ज्ञान होतं, शास्त्रांचं भयंकर ज्ञान होतं त्याच्याकडे, परंतु आत्मज्ञान नव्हतं, म्हणून त्याची फजिती झाली. मग जो कंस आला, कंस घ्या, दुसरा कोण त्याचे 2 भाग केलेले, भीम जरासंध, मोठमोठे थोर. आमच्या इतकं श्रेष्ठ कोण नाही. आपला हा कौरवांचा दुर्योधन घ्या, सगळे काय हो थोर होऊन गेले. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. परंतु याचा विचार केला पाहिजे. काय हो, आलेला देह जाणारच आहे. कितीही श्रेष्ठ असला, कितीही श्रीमंत असला, कितीही मोठा असला, कितीही बलाढ्य असला, तरी काय होतो त्याला मरण हे आहेच. आलेला हा देह जाणारच आहे. जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. आता ज्यांना आत्मज्ञान झालं तेच थोर काय हो, महाजन. आता संत ज्ञानेश्वरांना कितव्या वर्षी आत्मज्ञान झालं हो? आपण तर मोठे आहोत, परंतु संत ज्ञानेश्वरांना मुक्ताई किती हो? 7 वर्षाची. चांगदेव किती वर्षाचे होते? 1400 वर्ष ते आयुष्य होतं त्यांना. परंतु 7 वर्षाच्या मुक्ताईला त्यांनी काय करून घेतलं? स्वतःचं गुरु करून घेतलं. का? आत्मज्ञान कुणाकडे होतं हो? त्या मुक्ताईकडे होतं. कारण चांगदेवांनी एवढ्या वर्ष तपश्चर्या करून त्यांना कळून चुकलं की काय हो, आपल्याकडं आत्मज्ञान नाहीये. ही लहान मुलगी, लहान कोणी नसतं. ज्ञानाने काय असतात ते श्रेष्ठ असतात. 7 वर्षाच्या मुक्ताईला त्यांनी काय करून घेतलं? आपलं गुरु करून घेतलं. त्याचा मागचा हे काय आहे, उद्देश काय? तर आत्मज्ञान व्हावं. आत्मज्ञान कुठल्या वर्षी कुणाला होऊ शकतं सांगता येत नाही. मग ह्या संत श्रेष्ठ मुक्ताई 7 वर्षाची, आणि तिच्यानंतर ते भाऊ सगळे मोठे मोठे 9, 8, 10 वर्ष. ही सगळी मुलं कशी होती हो? ज्ञानी मुलं होती ही सगळी. आणि ह्यांना हे काय झालं होतं? आत्मज्ञान झालं. म्हणून तर त्यांनी काय केलं हो, एवढं श्रेष्ठ ग्रंथांची रचना केली. संत तुकाराम घ्या, संत एकनाथ घ्या, संत नामदेव घ्या, संत आपले समर्थ रामदास घ्या. या सर्व हे जो ग्रंथ लिहिलाय, आपल्याला एक ओवी कळवून घ्यायची म्हटलं तर काय करावं लागतं? बऱ्याच गोष्टीचा काय घ्यावा लागतो? आधार घ्यावा लागतो. कुणाचे तरी आधार घ्यावा लागतो, श्रवण करावं लागतं. त्यावेळेस हा आपल्याला एक एक ओवी
कळते. मग ही जी लोक आहेत ती कशी होती हो? जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. मग म्हणून तर ह्यांना काय म्हटलं जातं? ह्या सर्वांना संत साधू म्हटलं जातं. कारण ह्यांनी काय केलं हो? विषय विकारांवरती लिहिलं, आचरण केलं तसं, आणि सगळ्या हे केले, काय ग्रंथ लिहिले, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? वेदशास्त्र पुराणांचा काय केला त्यांनी? अभ्यास केला, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं हो? श्रेष्ठ म्हटले जातं. एवम सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर तो होती जाती. एवम सकळांमध्ये थोर, आता हे सगळे साधू संत झाले, त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे हो? हे त्यांच्यामध्ये जो निर्माण करणारा आहे. म्हणजे काय? संत ज्ञानेश्वराला जे आत्मज्ञान सद्गुरूंनी दिलं, त्यांचाच भावाला त्यांनी काय बनवलेलं हो? सद्गुरू. मग त्या संतांवरून श्रेष्ठ कोण होतं? त्यांचे सद्गुरू श्रेष्ठ होते, आणि त्यांनी त्यांना तसं काय दिलं? ज्ञान दिलं. त्या सद्गुरू जे, या सांगण्याचं तात्पर्य काय हो? एवम सकळांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. ह्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर तो अंतरीचा अंतरात्मा, सोहम परब्रह्म सर्वश्रेष्ठ आहे. त्याची तुलना आपण काय करू शकत नाहीये. आता बघा, विचार, आपण सदाचार बघितला, आता विचार बघा, माणसाकडे कसा पाहिजे? संत पण मंडळी काय करते हो? संतांचं कुटुंब पहा. संतांचं कुटुंब म्हणजे काय? सगळे संत बघा. समर्थाने काय सांगितलंय? जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन, वेदशास्त्री पुराण साधू संत बोलिले. आता संतांचं, ज्या कुटुंबातील मंडळी आपापल्या गुणधर्मानुरूप प्रपंचातील भागा आलेले काम जबाबदारीने व आनंदाने सर्व एकत्र मिळून करतात व एकाग्र चित्ताने एकत्र होऊन सोहम प्रभूचे गुणगान करीत असतात, तेच कुटुंब भाग्यवान होय. म्हणजे काय हो? संतांचं जे कुटुंब आहे, संतांचं कुटुंब म्हणजे कोण? हे संत परंपरा जी आहे सगळी, ती काय आहे हो? आपापलं काम त्यांनी जन्माला येऊन काय केलं हो? स्वतःचं सार्थक करून घेतलं. म्हणजे त्यांनी काय केलं हो? एकाग्र चित्ताने होऊन, एकत्र होऊन काय केलं हो? परमार्थ वाढवला, आणि त्या सोहम परब्रह्माचं काय केलं हो? गुणगान केलं. समर्था साहित्यामध्ये हे सगळे संत येत आहेत. त्यांनी काय केलं? अखंड गुणगान केलं. आता एक उदाहरण सांगते, म्हणजे एक बोध सांगते. एका कुटुंबात काय होता हो? एक लक्ष्मीचा वास पुष्कळ दिवस होता. एके दिवशी रात्री असा चमत्कार झाला, ती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नात कोण गेली? लक्ष्मी गेली. आणि तिनं काय सांगितलं? माझा या ठिकाणी फार दिवस मुक्काम झाला, मला आता इथून गेलेच पाहिजे, पण मी काही तशी जाणार नाही, तर प्रत्येकास काहीतरी देणगी देऊन जाणार आहे. मागा तर तुम्हाला काय पाहिजे ते. असं कोण हो? स्वप्नात लक्ष्मी जाऊन म्हणते. हे तिचे भाषण स्वप्नामध्येच ऐकून कोणी काही तर कोणी काही असे मागणे मागितले तिला. त्या कुटुंबात एक शहाणी व सुलक्षणी सूनबाई होती. ती खरोखरच त्या कुटुंबाचे भूषणच होती. तिने त्या देवीस नमस्कार करून म्हटले, हे देवी, तू आमच्या कुटुंबाला सदोदित एक विचार दे व मग तू खुशाल जा. हे तिचे भाषण ऐकून लक्ष्मी काय म्हणाली हो? बाळे, तुझ्या या कुटुंबात मला आतापर्यंत कुणीच जिंकू शकले नाही, पण मात्र मला तुझ्या या अर्थपूर्ण अशा लागवी मागणीने पूर्णपणे जिंकलेस, असे म्हणून लक्ष्मी तेथेच थांबली. यावरून सिद्ध काय मिळतो बोध? आपल्या देहाची 10 इंद्रिये हेच काय आहे हो? एक कुटुंब आहे. आपण बघितलं संतांचं कुटुंबात काय सतत काय केलं जातं? सोहम परब्रह्माचेच काय केले जाते? स्तुती केली जाते. सोहम परब्रह्माचं स्मरण केलं जातं. तसं आपल्या देहामध्ये देहाची इंद्रिय हेच एक काय आहे? कुटुंब आहे. आणि या इंद्रियाचे आचार जरी वेगळे असले तरी विचार मात्र एक असावा. म्हणजे कसं? हाताचं कार्य वेगळं, पायाचं कार्य वेगळं, तोंडाचं कार्य वेगळं, परंतु जरी इंद्रियाचे आचार जरी वेगळे असले तरी विचार मात्र काय असावा? एक असावा. 10 इंद्रियाचे एकीकरण करून सोहम प्रभूला शरण जावे
हाच एकमेव काय आहे हो, श्रेष्ठ विचार आहे. आणि हेच समर्थ काय करतायत आपल्याला सांगतायत काय, एक एवम सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होत जाती. म्हणजे एवढ्या सगळ्यांमध्ये थोर कोण आहे तर तो परब्रह्म आहे. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे. काय हो, तो निर्गुण निराकार आहे, तिथे कसली उत्पत्ती विस्तार काही नाही, मान पान तिथं काही नाही. त्या विचार काय आहे, नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मपळई. आता काय हो, तो निर्गुण निराकार आहे, तिथं उत्पत्ती तिथे. आता त्या परब्रह्माला बघायचंय तर काय हो, त्या सोहम प्रभूला काय करायचंय, शरण जायचंय. म्हणजे काय हो, आता सांगितलं ना, जरी इंद्रियांचे आचार जरी वेगळे असले तरी विचार स्थानमानाचा विचार अलीकडे. विचार काय पाहिजे हो, एक असावा. दश इंद्रियांचे एकीकरण करून सोहम प्रभूला शरण जावे, हाच एकमेव काय आहे हो, श्रेष्ठ विचार होय. आणि त्याशिवाय काय होत नाही, आपल्याला ब्रह्माची ओळख होत नाही. म्हणून दश इंद्रियांना एकीकरण करून सोहम प्रभूला काय करायचंय, आपल्याला शरण जायचंय. एवम सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे. नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी. ब्रह्मप्रळया वेगळे, ब्रह्म नावरूपा निराळे, ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे. ब्रह्म काय आहे हो, सर्वांपासून निराळे आहे. ते कशातही त्याला नाव रूप नाहीये, प्रळया वेगळे आहे ते ब्रह्म. ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे, करती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. काय हो, म्हणून ब्रह्म निरूपण केलं पाहिजे आणि जाणती ब्रह्म संपूर्ण. आणि त्या आत्ता सांगितलं ना, दश इंद्रियांना काय करायचं आपल्याला, एकीकरण करून. म्हणजे काय, आपल्या देहाची दश इंद्रिय हेच एक काय आहे हो, कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबाचा काय ठेवायचा, एक विचार ठेवायचा आहे. आणि त्या दश इंद्रियाचे एकीकरण करून सोहम प्रभूला काय करायचंय, आपल्याला शरण जायचंय. हाच एक काय आहे हो, श्रेष्ठ विचार आहे. एक ओवी आहे बघा, हस्तम पवित्रो यादी दान पुण्यम पादो पवित्रो यदी तीर्थयात्रा, वाणी पवित्रम यदी नामघोषम, हृदय पवित्र यदी सोहम ब्रह्मनिष्ठा. हृदय कधी पवित्र होणार आहे तर त्या सोहम ब्रह्मविषयी जर आपली निष्ठा असेल तर आपलं काय होणार आहे हो, हे हृदय पवित्र होणार आहे. म्हणून समर्थ पण काय सांगतात, करती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. म्हणून काय हो सांगितलंय, जे करती ब्रह्म निरूपण, काय केलं पाहिजे हो, ब्रह्माला आपल्याला काय हो केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. आता ब्रह्मनिरूपण, त्याची जाणावे ब्राह्मण. आता ब्राह्म एकदा एका महात्मा आणि पंडित यांची काय झाली हो, गाठ पडली. एक बोध सांगते, एकदा एका अनुभवी महात्माची व पडिक पंडितांची काय केली, अकस्मात गाठ पडली. व नंतर त्यांच्यात पुढील काय झाला, संवाद झाला. ऐका, लक्ष देऊन ऐका. अनुभवी महात्मा म्हणाला, काय महाराज, कोठून आलात? पंडित म्हणाला, आमचे घर आहे माळव्यात, तिथून आलो. अनुभवी महात्मा म्हणाला, तेथे कुठून आलात? पंडित त्या महात्म्याच्या बोलण्यातील मर्म न समजल्यामुळे संतापून म्हणाला, आपल्या कर्मातून. अनुभवी महात्मा म्हणाला, काय हो, तेथे कुठून आलात? पंडित जास्त संतापून अविचाराने म्हणाला, कोठून म्हणजे आईच्या उदरातून.
अनुभवी महात्मा शांत चित्ताने म्हणाला, त्या ठिकाणी कोठून आलात? हा प्रश्न ऐकून पंडित मनात म्हणतो, आपल्या तोंडातून रागाचे भरात काहीतरीच उत्तर निघून गेले, पण आता त्याला धरूनच उत्तर दिले पाहिजे. नंतर तो म्हणाला, हा काय आपला प्रश्न? अहो, तेथे आलो वडिलांच्या वीर्यातून. अनुभवी महात्मा म्हणाला, ठीक आहे, पण काय हो, तेथे कोठून आलात? हे ऐकून पंडित मनात म्हणतो, आली का पंचायत आता? याला काय बरं उत्तर द्यायचं आता? हो, आठवले. अहो, अन्नातून आलो. अनुभवी महात्मा म्हणाला, अगदी बरोबर, पण तेथे कोठून आलात? पंडित उद्गारला, प्रजन्यातून आलो. अनुभवी महात्मा म्हणाला, वा, फार छान. तेथे कोठून आलात? पंडित म्हणाला, काय सांगावे आपल्याला, अहो, तेथे आलो आकाशातून. अनुभवी महात्मा म्हणाला, भले बाबा, पण तुम्ही आकाशात कोठून आलात? हा प्रश्न त्या महात्म्याने विचारताच त्या पडीक पंडिताने अनुभवी महात्म्याचे आदराने पाय धरले व म्हणाला, महाराज, मी आकाशात कोठून आलो याचे उत्तर मला देता येत नाही, तरी आता माझ्यावर आपण कृपा करा. अनुभवी महात्म्याने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यास परिपूर्ण सोहम परब्रह्माचे ज्ञान दिले. त्या पद्धतीनं आता समर्थांनी काय केलं हो, आपल्याला त्या परब्रह्माचं, ब्रह्म कोण आहे याचं काय दिले हो, इथं ज्ञान दिले. आणि ते आपण काय करायचंय, आत्मसात करायचंय, सद्गुरूंना शरण जायचंय. सद्गुरूच आपल्याला यातून काय करणार आहेत हो, सोडवणार आहेत. सोहम परब्रह्माची ओळख फक्त कोण करून देऊ शकतं, तर सद्गुरूंचाच हा काय आहे, अधिकार आहे. आपला तो अधिकार नाहीये. ब्रह्म करती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.